1984 पासून माझ्याकडे आहे. बर. आणि ही 1967 पासून डे 1 पासून माझ्याकडे. बर. मित्रांनो, ही ओरिजिनल की आहे. ही जी ओरिजिनल की चेन आहे. बर. ही मग ही क्या बात आहे, तुम्ही अंगठी पण करून घेतली आहे. मी हा पार्ट घेतलाय, तो आता 78 प्लस आहे. यांच्याकडून तुम्ही कुठले पार्ट घेतले सर म्हटलं? हे मिरर्स, हे मिरर, हे बार. जी. छोटी बस एकदम मस्त. त्यावेळेची बस अतिशय सुंदर दिसते. विंटेज कार फेस्टिवल, जुन्या काळातल्या 4 व्हीलर आणि 2 व्हीलर यांचे प्रदर्शन म्हणजेच विंटेज कार फेस्टिवल. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. मित्रांनो, आज आपण आलो आहोत वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईजवळ. साधारण CST रेल्वे स्टेशनपासून 4.2 किलोमीटरच्या अंतरावर हे फेस्टिवल आहे आणि ते आज आपल्याला बघायचं आहे. आणि आपल्यासोबत आहेत राजू, रसिका, रानू, मोनू नाही, सुमन आणि विभूती. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत विंटेज कार फेस्टिवल 2024. योग आला जुन्या कार पाहण्याचा. त्यासाठी मुंबईला मित्राबरोबर आलो विंटेज कार फेस्टिवल पाहण्यासाठी. रॉयल्स रॉय, बेनेटली, जॅग्वार, फोर्ड, मर्सिडीज, ऑस्टिन 1921 पासून ते 1952 पर्यंतच्या अशा अनेक जुन्या कार मला पाहायला मिळाल्या. आपण या दोन्ही बाजूच्या कार बघितल्या आणि आता त्याच्या समोरच एक कार ठेवलेली आहे, ती बघूया. चारही बाजूला कार प्रदर्शन आहे मित्रांनो. आपण ही 2 बाजू कव्हर केली. आता उजव्या बाजूला जाऊया. विंटेज कार फेस्टिवल हे भारतात राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या ठिकाणी वर्षातून एकदा भरले जाते. मुंबईमध्ये 2005 पासून विंटेज कारला सुरुवात झाली. छोटी बस एकदम मस्त. त्यावेळेची बस अतिशय सुंदर दिसते मित्रांनो आणि आतून एकदम करकरीत आहे. मित्रांनो, आपण त्या एंट्रन्समध्ये कार बघितल्या, त्यानंतर या उजव्या बाजूला आलो आणि आता इथून सरळ ह्या बाकीच्या कार बघूया. मुंबई विंटेज कार फेस्टिवलचे आयोजन MVCCC म्हणजे मुंबई विंटेज क्लासिक कार क्लब ही संस्था करते. विंटेज कार म्हणजे 1919च्या सुरुवातीपासून ते 1930च्या उत्तरार्धात तयार केलेली कार म्हणजे विंटेज कार. मित्रांनो, 4 कार माझ्या बाजूला हात लावायला मिळतोय. ची बेनेटली आणि 1956ची मर्सिडीज. आयुष्यात नवीन गाडी देखील इतक्या जवळून बघितली नव्हती, पण या जुन्या कार प्रत्यक्षात मात्र बघायला मिळत होत्या. 1932 सालची इनविक्टा आपल्या बाजूला आहे. मित्रांनो, आपण कार बघून आलो. आता बाईक्स बघूया. लुना आहेत, स्कूटर आहेत, अजून बुलेट सुद्धा आहेत. 1980ची एनफिल्ड मोफा तसेच 1955चे लॅम्बर्टा अशा जुन्या धाटणीच्या बाईक्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. माझ्या काकांकडे ही SD बुलेट होती. आता ती पाहायला मिळत नाही, पण ती इथे बघायला मिळाली आहे. बाबा, काय भयानक मित्रांनो बुलेट. तसेच रॉयल एनफिल्ड सारख्या बाईक्स बघून मेंटेनन्स करणाऱ्यांची तारीफ करायची वाटते.
रॉयल एनफिल्ड एवढी जुनी बाईक, जबरदस्त. मित्रांनो, या बुलेट आपण चित्रपटामध्ये बघतो, इंग्लिश चित्रपटामध्ये या जास्त असतात. शोल्जरांकडे या बुलेट्स असतात. 1959चे लॅम्बर्टा तिच्या मालकांनी चालू करून दाखविले. मित्रांनो, आपल्यासाठी त्यांनी स्कूटर चालू केली आहे आणि ती अजूनसुद्धा चालू कंडिशनमध्ये आहे. त्यांना आलेला खर्च हे त्यांना सांगता येत नाही. ते म्हणतात की खिशाकडे बघू नका, जर तुम्हाला अशा वस्तू जर जतन करायच्या असतील तर खिशाकडे बघू नका. प्रफुल गांगुर्डे. ही स्कूटर ना मी माझ्या लहानपणापासून बघतो. ॲक्च्युली माझ्या मित्राच्या वडिलांची होती. 73ची आहे. फार खराब कंडिशनमध्ये होती, कारण या गाड्यांना मेंटेन करणं फार कठीण आहे. यांचं डॉक्युमेंटेशन करणं कठीण आहे. रिस्टोरेशन तर मुश्किलच आहे, कारण मेकॅनिक्स फार कमी झालेत. ज्यांना या गाड्या समजतात असे मेकॅनिक ऑलमोस्ट, कारण हा एक या गाड्यांचे वय एवढे झालेत, म्हणजे तेव्हाचा मेकॅनिक जर 22 वर्षाचा असेल तर ही गाडी ऑलरेडी 50+ म्हणजे 73ची आहे. बरोबर. तो मेकॅनिक आता म्हातारा झालाय. बरोबर बरोबर बरोबर. तर ती नवीन मेकॅनिक्स क्रिएट होणं कठीण आहे. अनलेस अँड अंटिल हात घालतील याच्यात, कारण ह्या गाड्या वेळ घेतात. म्हणजे याचा स्क्रू नटबोल्ट मिळणं पण मुश्किल आहे. बरोबर. तर तो पण मॉडिफाय करायला लागतो. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. म्हणजे या नवीन गाड्या आहेत ना, ज्या त्याच्या 15-20 मिनिटात होतील रिपेअर किंवा रिस्टोर, कारण पार्ट रिप्लेस करायचा असतो. बरोबर. इकडे तो पार्ट बनवायला लागतो बऱ्याचदा. बरोबर. ओके. तर कमीत कमी 3-1 महिने जातात एका रिस्टोरेशनला, 6 महिने जातात. बरोबर. ही स्कूटर जी आहे ना, ओरिजिनल अशी विदाउट ॲक्सेसरीज, लॅम्बरेटा LI 150. ओके. आणि आता तुम्हाला जे दिसतंय हे सगळं एवढं ग्लिटर, लाईट्स अँड मिरर्स, ही मॉड स्टाईल स्कूटर आहे. बरोबर. पण मी काय म्हणतो सर, हे तुम्हाला याचे पार्ट तुम्ही आता चालवून दाखवली, मग याचे पार्ट तुम्हाला मिळतात इथे? भारतामध्ये कुठे ना कुठे मिळतात, कारण बऱ्याचशा गाड्या ह्या रिस्टोर झालेल्या नाही आहेत. म्हणजे डॉक्युमेंटेशन वाईज नाही झाल्या. कोणी आपले पेपर करत नाहीत, कारण पेपर वर्क मध्येच 40-50 हजार रुपये जातात. बरोबर बरोबर. राईट. मग गाड्या स्क्रॅप केल्या गेल्या की आम्ही मग लक्ष ठेवतो, कोणाची गाडी स्क्रॅप केली तर आम्ही त्यातले स्पेअर पार्ट एक्स्ट्रा घेऊन ठेवतो. म्हणजे माझ्याकडे या गाडीचं एवढे पार्ट्स असतील की मी अजून एक गाडी उभी करू शकला. आणि हे सगळं युकेचं. हे हेल्मेट इटलीवरनं आणलेलं आहे. हा लॅम्बरेटाचा फ्लॅग मी इथे लावला. इथे मी इंडियन फ्लॅग लावतो ॲक्च्युली 26 जानेवारीला, 15 ऑगस्टला. आणि सर ह्या बॅगमध्ये काय आहे? ह्या बॅगमध्ये बेसिकली बघा, हे एक युकेमध्ये म्हणतो किंवा इंडियात देखील डॉक्टर किंवा कोणी त्यावेळेला हे डॉक्टर गाडी चालवायची, स्वतःची बॅग इकडे ठेवायची. म्हणून मी हे ही बॅग मला युकेमधल्या एका माणसाने त्याच्या आजीची आहे, ही मला गिफ्ट केली. ही बॅग नाही म्हटलं तरी एक 70-80 वर्षाची बॅग आहे ही बॅग. हा पण बॉक्स बघाल तुम्ही, हा मिळणारच नाही. लेदर आहे. सर ही पण तुमची आहे? ही पण माझी आहे. या दोन. सर तुम्ही काय म्हटलं, त्या चाव्या कुठून आणल्यात? बेल्जियम मधून या चाव्या घेतल्यात, बेल्जियम मधून. आणि त्या स्कूटर तर मी दाखवीन तुम्हाला. मोनोग्राम आहे हा. इम्पॉसिबल, कोणाला माहितीच नाही असा मोनोग्राम इथे स्कूटर इंडियाचा. ही गाडी इटालियन आहे. ओके. इटालियन गाडी आहे ही. इटालियन गाडी आहे. इनोसंटी. आणि इथे इंडियामध्ये हिला स्कूटर इंडियाने प्रमोट केली विजय डिलक्स म्हणून. पण जेव्हा इंडियामध्ये बनायला लागली ती झाली विजय सुपर. बरं. या दोन गाड्या दिसतील तुम्हाला, विजय डिलक्स आणि विजय सुपर. सर हिला किती वर्ष झाले? ही जास्त जुनी नाही आहे, ही 76ची आहे. 76. तरी पण जुनी झाली म्हणायची. तुम्ही म्हणाल माझ्यासाठी. आणि ही सुद्धा चालते सर? हे बघा, तुम्हाला काहीतरी गंमत दाखवतो. जी जी. छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्ही खूप मनापासून. पण हे आता मिळणार नाहीत असं म्हणताय तुम्ही? हे तर मिळू शकतात, असं काही नाही. पण मिळवणं हे कठीण. जी जी. आणि अच्छा, त्याच्याकडनं मी हा पार्ट घेतला आहे. तो आता 78+ आहे. यांच्याकडून तुम्ही कुठले पार्ट घेतले सर म्हटलं? हा मिरर्स, हे मिरर, हे बार, जी हे बार. बुलंद भारत की बुलंद तस्वीर याची आठवण करून देणाऱ्या बजाजच्या स्कूटर तिच्या मालकांनी पुण्याहून चालवत आणल्या. वा वा. आणि ही तुम्ही चालू कंडिशन मध्ये अजूनपर्यंत ठेवली आहे. अंदाजे सांगता येईल किती खर्च आला ते? आता काही सांगता येणार नाही. नाही सांगता येणार नाही. आणि मग ही आवड तुम्हाला कधीपासून आहे? मला लहानपासून आहे. मला माझं नाव अभिजित साबळे. आणि तुम्ही कुठून आलात? मी पुण्यावरून आलोय, बाय रोड. बरं, बाय रोड ह्या गाड्या घेऊन आलात? हो हो. 1964 पासूनच्या स्कूटर यांच्याकडे आहेत आणि ते त्यांनी पुण्यावरून इथे चालवत आणलेले आहेत. क्या बात आहे. 4 गाड्यांना प्राइजही मिळालेला वा आहे. वा वा वा. सुरेश लिंगायत. हे सगळे आर्ट आहे.
हां. आणि हे त्याचे आर्टिस्ट आहेत. आर्टिस्ट आहेत. ठीक आहे? तर हे सगळं श्रेय यांना जातं. हां. महत्त्वाचं कारण हेच आहे की पुढच्या पिढीला ह्या गाड्या बघता आल्या पाहिजेत. माझं नाव संजीव भिवणकर. आणि ह्या स्कूटर बघतो 1963 1967 ह्या कधी तुमच्याकडे आल्या सर? ही गाडी माझ्या आईची गाडी आहे बर आणि माझ्या जन्माला ही गाडी घेतली आहे बर. माझ्या आईने. आणि ही गाडी माझ्या मामाची गाडी आहे. ही तुमच्या ही मामा? मामाकडनं मला आली आहे गाडी. बर ही 1984 पासून माझ्याकडे आहे बर आणि ही 1967 पासून डे 1 पासून माझ्याकडे आहे. बर. सर हे तुम्ही तेव्हापासून अजून जपून ठेवलेलं आहे. मग याचं मेंटेनन्स वगैरे कसं करता? मग माझ्या वडिलांकडनं या गाड्यांचं मेकॅनिझम आणि हे ते सगळं शिकलो. तुम्ही स्वतः शिकले? स्वतः शिकलो. सर तुम्हाला मेंटेनन्सचा खर्च वगैरे असेल तर त्याचा कधी हिशोब लावलाय का तुम्ही? कधीच नाही. बर. आम्ही मुंबई गोवा जातो. हे इंडिया बाईक वीकचा आमचा तो ॲक्सेस कार्ड आहे बर दोन्ही गाड्यांना. बर. गेल्या वेळी मला इंडिया बाईक वीकने इन्व्हाइट केलं होतं. आपल्या पिढीला बघण्यासाठी साहेबांनी स्कूटर जपून ठेवले आहेत. त्यांना स्वतः तर आवडच आहे पण सगळ्यांना बघण्यासाठी सगळ्यांना माहिती पडण्यासाठी की अशाही स्कूटर होत्या आणि त्या तुम्ही बघू शकता. ओरिजिनल कीज त्यांच्या. मित्रांनो ही ओरिजिनल की आहे. हिची ओरिजिनल कीचेन आहे. बर ही मग ही क्या बात आहे. तुम्ही अंगठी पण करून घेतली आहे. नाही, ही मला माझ्या मुलीने गिफ्ट दिली. क्या बात आहे. सर जरा चालू करून दाखवा प्लीज. या शुअर. गेले 3-4 वर्ष ऑटोकार मॅगझिनमध्ये माझ्या गाड्यांबद्दल येते. बर. आणि माझ्या मुलगी बोली माझ्या तू लग्नात मला काय देणार? हो हो. मी बोले हे तुझं दहेज म्हणून या दोन्ही गाड्या क्या दिल्या. बात आहे सर. क्या बात आहे. क्या बात आहे. टाळ्या बिग हँड प्लीज. आणि तीही या गाड्यांसाठी तेवढंच काळजी घेते गाड्यांची. अच्छा मित्रांनो ही एक जिज्ञासा हे एक पॅशन सर्वांकडे नसतं मित्रांनो. ह्याला फार वेळ द्यावा लागतो, खर्च करावा लागतो आणि मेन इथून पॅशन लागतं. आणि ह्यांनी हे जेवढं जपून ठेवलं आणि ते आपल्यासाठी. मित्रांनो कधी याल वर्षातून हा एकदा फेस्टिवल येतो तर नक्की साहेबांना भेटायला या, त्यांच्या गाड्या बघायला या. सर तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मित्रांनो या जुन्या जमान्यातल्या कार अगदी सुव्यवस्थित ठेवणं हे काही सोपं काम नव्हे. त्यासाठी पैसा, वेळ आणि कष्ट लागतात. म्हणून तर हा ठेवा जतन करणाऱ्या व्यक्तींचे कौतुक केले पाहिजे. गाडीचे उभे चित्र काढणाऱ्या आर्टिस्टांची कला सुद्धा इथे पाहावयास मिळते. एकोणीसशे 1930 1959 ची पोलीस व्हॅन
मित्रांनो, अशा रीतीने आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपूया. मित्रांनो, विंटेज कार फेस्टिवलचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. थँक्यू सो मच.